मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण आज अशा मोसंबीच्या बागेत आहोत की त्या शेतकऱ्यांची मानसिकता बाग काढून टाकण्याची होती. आज काय कंडिशन आहे, त्यांचे स्वतःचे मोसंबीच्या बागा पाहायला आलेले व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत. तर तुमचा एकदा परिचय द्या. मी योगेश काशीनाथ कुपलारे, गाव आगाठाण, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण बाग पाहण्यासाठी पैठणला आलते पहा. हो सर, आलतो. त्या ठिकाणी येऊन तुम्ही बागा पाहिल्या. मग जेव्हा तुम्ही बागा पाहायला आलते तर आपली कंडिशन काय होते त्यावेळेस? सर आमचे तर म्हणजे पाण्यावर सगळं झाडांचे पिवळे पडलेले होते आणि माल टिकत नव्हता आमचा. मालाची गळ व्हायची, मालाची गळ होऊन जायची. तर जवळपास आमचे त्यावेळेस तर म्हणजे 70% गळ होऊन जायची मालाची. परेशान होतो आम्ही. तिथले बागा येऊन पाहिले होते, तुमची ती ट्रीटमेंट झाली होती त्या बागांना. तर तिथले बागा पाहून आम्ही समाधानी झालतो. आणि मग अशा बागा जशा त्या आहेत तसं आपलं येईल असं तुम्हाला कॉन्फिडन्स आला. हो. आणि मग तुम्ही हे शेड्यूल चालू केलं. शेड्यूल चालू केलं तर आम्हाला फरक पडला सर, त्याचा लगेच रिझल्ट आला ना. आता आम्ही समजा मागच्या वर्षी चालू केलेलं आहे शेड्यूल. तर मागच्या वर्षी आमचा मिरग्या जवळपास 35-40 टन मिरग्या गेला. 35-40 टन मिरग्या गेला. आता आंब्या पण आहे 35 टनाच्या आसपास, जवळपास 70 टन. आता मुरगा बी आता 35 टन जवळपास. म्हणजे 100 टन माल आपला मार्च ते मार्च, मार्च टू मार्च. 100 टन, 100 ते 105 टन माल आहे. झाडांची संख्या किती आपली? 900. मग 900 झाड, मग 100 टन. हो. म्हणजे विक्रमी जे उत्पादन पाहिजे त्या उत्पादनाकडे तुम्ही आले. तुमची कंडिशन अशी होती की गळ व्हायची, खर्च जास्त आणि उत्पादन कमी होतं बा. आम्ही 2 वर्षापूर्वी परेशान होतो सर. आम्हाला झाडं काढायची होती. आम्ही हा विचार केला होता. पण एक आमचे मोठे बंधू, त्यांना कोणतरी सांगितलं असं असं समजा तिथं सर आहे बा, तुम्ही त्यांना भेटा. गीते सर म्हणून आहे बा, मोसंबी मार्गदर्शन. ओके. तर मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि मग तुम्ही मार्गदर्शन चालू केलं आम्हाला. तर आम्ही समाधानी झालो याच्यात. कारण 900 झाडामध्ये जर 100 टन माल 1 वर्षात निघतोय तर खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि मागच्या वर्षी मोसंबी गेली मुरगमाल आणि आपण 4 चाकी गाडी घेतली. हो सर. आम्ही म्हणजे 2 वर्ष आमचे असे गेले सर का आम्ही मोसंबी डायरेक्ट फेल होऊन जायचं, आमचा खर्च नाही निघायचा. ओके. आणि तुमचं शेड्यूल चालू केलं तर आमचा मुरगबार जवळपास 8-8.5 लाखात झाला. आणि आम्ही नॅक्सन गाडी घेतली 14.5 लाखाची. म्हणजे पहिल्याच वर्षी आपलं उत्पन्न झालं. आणि आता हा आंब्या माल बाकी आहे, मृगमाल बाकी आहे. आणि मृगमाल खूप कमी आहे, त्यामुळे त्याला निश्चितपणे चांगले भाव सापडतील. आता हा जो आंब्या माल आपला आहे याच्यामध्ये किती टक्के गळ झाले असं वाटतं आपल्याला? 2 ते 3 टक्के समजा फक्त. हो. मोठी गळ हो नाही, जास्त नाही, जास्त गळ. जसं भीती वाटायची की आता गळ. आणि काय व्हायचं माहिती का, सुरुवातीला सर आमची अशी गळ होऊन जायची डायरेक्ट, म्हणजे जुलैमध्ये शेवट जुलैमध्ये तर आमचा जवळपास 30-35 टन माल, 30-35 टक्के माल गळून जायचा जुलैमध्येच. आणि जर त्याच्यानंतर आम्ही आणखीन समजा थांबलो का पोळ्याला माल देऊ बा, बाजार वाढत्या, तर त्यावेळेस आणखीन 30-35 टक्के माल गळून जायचा. म्हणजे 70% माल आमचा डायरेक्ट गळून जायचा खाली. मग त्यावेळेस तुम्हाला झोप लागायची का? काय झोप, आम्ही परेशान झालतो, कर्जबाजारी झालतो उलट आणखीन. ओके. म्हणजे मानसिकता एवढी खराब व्हायची की आपण एवढं क्षेत्र मोसंबीमध्ये गुंतवलं गेलंय, बाकीचं उत्पन्न थांबलंय, कपाशी, ऊस, काय जे असं. आणि जो पैसा आपल्याला लावायचा आहे तेवढा पैसा येत नव्हता. नाही, पैसे उपलब्धच होत नव्हता सर तेवढं, कारण ते नुकसान जास्त होऊन जायचे ना. म्हणजे पूर्ण मानसिकता तुम्ही हे झाली तुमची बदलली की आपल्याला मोसंबीच नको. बरोबर आहे, तसंच झालं सर. कंडिशन झाली, आमची झाडं खूप खराब होती ना. तुम्ही मागच्या वेळेस आलते त्यावेळेस मला असं वाटतं शूटिंग नसेल घेतली, कारण झाडाची कंडिशनच तशी शूटिंग घ्यायची नव्हतीच. आणि आता जर पाहिलं की आता हे बाबा आहेत पाहिजे. बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव साहेबराव पांडुरंग कांडेलकर. गाव हेच ना आपलं? ही बाग तुम्ही जाता येता पाहत असाल पहा. पिवळी सट झाली होती, काळ्या लाईकची झाली होती. मी तर म्हणत होतो योगेश बोलले काढून फेकून द्या, त्याचं उत्पन्न जीवन नाही राहिलं. ही बाग कशी झाली, पिवळी सट झाली, वाढल्यासारखी दिसते, उत्पन्न निघत नव्हतं. बरोबर. उत्पन्न 30-35 टक्के उत्पन्न निघत होतं, 30 टक्के निघत होतं, 70 टक्के गळ गळत होती. मी म्हटलं होतं योगेश बोलले काढून टाका बाग, काही उपयोग नाही. आज पाहिलं कधी तर आज बागच बाग, म्हणजे आज पाहासारखा झाला. आज आलो मी या शेतात, मी पाहिले हे झाड, अरे वा म्हटलं काय बाग झाला, पण काय माल बी लागला याले झाडाले. मी खुश झालो पाहून, आनंदी झालो. किती दिवसांनी तुम्ही बाग पाहिली? हे बाग मी पाहिली समजा 6 महिन्यानं.
हा, मग त्याच्या आधी जी आपली प्रोसेस चालू व्हायच्या आधी जी बाग पिवळी होती, हा मग तेव्हा तुम्ही सांगितलं, सल्ला दिला की काढून टाका. काढून टाका. बागच तशी होती, पिवळीसट बाग, पिवळीसट झाडं झाले होते, वाळल्यासारखे झाले होते, उत्पन्न निघत नव्हतं. शेतमालक कर्जबाजारी होऊन गेला होता. काय करीन मग? मग मला काढून टाका भाऊ. आता सगळे झाडे हिरवे दिसतात का आता? आता हिरवेगार दिसून राहिले सगळे झाडं, कसे झाले, माल कसा बिलगला. माल पहा किती भरपूर आहे त्याच्यामध्ये. आंब्या बहार आहे आणि गळ आहे का? मिरग्या बहार आहे. गळ नाही. एका झाडाखाली 2-3 दिसतात फक्त, 2-3 कुठेतरी ते पण, काही झाडाखाली काहीच कुठे नाही. मोठी, काही झाडाला अलिबात गळ नाही. मग काय 1-2 गळते, त्याच्यात काही विषय नाही. 1-2 टक्का काय मोठं लय मोठे मग झाले. आता ही मोसंबी काढली पाहिजे का? नाही. आता तर त्या नंदनवन झालं. आता नाही काढायची. आता तर भरपूर उत्पन्न देऊन राहिले ना ते. आता उत्पन्न चालू झालं. आता उत्पन्न चालू झालं, नाही तर शेतकरी गळला होता आमचा. तर शेतकरी बांधवांनो, हे जे बाबा आहेत ना, कधीतरी बागेत येऊन त्यांनी आज बाग पाहिली. नेमकं मी आज आलो आणि बाबा इथं आले. तर हा जो योगायोग आहे, यांचे जे बंधू आहेत मोठे, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. 2 वर्षापासून तेही व्हिडिओ पाहत होते. बागेची कंडिशन, त्यांची मानसिकता, त्यांचे हे बंधू आहेत त्यांची मानसिकता, आणि ज्या वेळेस आपल्या बागेत नुकसान होतं तर घरी थोडस वादविवाद होतात पहा. चिडचिड निर्माण होत होती सर. मी म्हटलं होतं देऊन टाकू, पण यांनी थांबवलं, आणि जे उत्पन्न यायचं ते पण मातीमध्ये गेलं. म्हणजे जी मानसिकता, काय झालं सर, जे मक्काचे पिकावले शेतकरी आणि कापसाचे पिकावले शेतकरी, ते काही थोडेसे समाधानी होऊन जात होते, आणि आम्हाला उत्पन्नच नाही यायचं ना. ते जे खर्च केलेला तो निघत नव्हता आमच्याकडून. ओके, पूर्ण शून्य झालं. हा, शून्य झालं. जे म्हणजे आपली मेंटॅलिटी बी खराब होऊन जायची ना याच्यात. मग 900 झाडामध्ये 100 टन माल काढला. आता कसं वाटतं? नाही, आता एकदम आनंदी आहे आम्ही तर. मस्त हा, वाटतं. मग आनंदात आहे. म्हणजे मोसंबी लावल्याचा ते काहीतरी एक भगवंताच्या रूपात तुम्हीच भेटले आम्हाला, सल्ला दिला. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, जे शेतकऱ्यांचं प्लॅनिंग आहे ते खूप महत्वाचं आहे. आम्ही सल्ला देऊ किंवा हे घेतलं पाहिजे, ते घ्या, फवारणी घ्या, हे सांगू शकतो, पण याचं पूर्ण श्रेय ह्या शेतकऱ्यांचं असतं. त्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली, वेळेच्या वेळी ज्या गोष्टी केल्या, मग बागेत काही कटर मारणं असेल, बागेला पाणी देणं असेल, वेळेच्या वेळी खत देणं असेल, तर यांचं जे फळ आहे हे कष्टाचं फळ आहे बा. की खूप वर्षभर कष्ट करायचे, आणि जर त्या कष्टाचा मोबदला मिळाला तर निश्चितपणे या ठिकाणी आपला जो शेतकरी आहे हा सुखी होईल, समाधान होईल. तर तुम्ही आता आपलं जे शेड्यूल आहे समाधानी आहात का? हो, समाधानी आहातच आम्ही त्याच्यात. 100% समाधानी आहात. 100% समाधानी झाले. म्हणजे आता अशी भीती वाटत नाही जास्त? नाही. तुम्ही आम्हाला म्हणजे सांगितल्याप्रमाणे आम्ही शेड्यूल घेतलं, आणि तसं ट्रीटमेंट मध्ये वेळोवेळी सोडित राहिलो, त्याचे रिझल्ट आहे सर. आता आता हे काय चकाकी आहे सर, एकदम माल. म्हणजे जबरदस्त. नाही तर सर इथं आहे ना, काय होऊन जायचं, मोसंबी आहे ना 1.5 लाख होऊन जायचं, आणि माल नरम राहायचा. ओके. छोटी राहायची. बारीक साईज पण चांगली, साईज पण म्हणजे आता चांगली झाली. माल आहे सर. हे पाहिलं का, पोटात माल त्याच्या. शायनिंग आहे मला एकदम जबरदस्त. हे पहा सर, पोटात माल त्याचा एकदम, म्हणजे माल दिसतच नाही त्याचा. पूर्ण फिनिशिंग मध्ये माल. हो, बागवान बी जर आले ना सर, तर म्हणजे बागातून लवकर निघत नाही सौदा. मग बाकीचे जे आपले लोक आहेत मोसंबी बागायतदार, त्यांना तुम्ही काय सल्ला देता या शेड्यूल विषयी? मी तर म्हणून 100% घ्यावा त्यांनी, शेतकऱ्यांनी आवर्जून घ्यावं, कम्प्लीट केलं पाहिजे. हो, आणि चुकल्याने पाहिजे ते. फक्त तुम्ही जे शेड्यूल दिले सर, त्याच्यात काय करता, काही शेतकरी घेता, अर्ध सोडता, अर्ध नाही सोडत, ते मधलं जे शेड्यूल ते बंद करून टाकता, पुढचं देऊन टाकता. ह्या चुका नाही व्हायला पाहिजे. तर या चुका जर झाल्या तर मग ते रिझल्ट येत नाही त्याचे 100%. तर त्यांनी जर शेड्यूल जर 100% पुरेपूर जर समजा सोडलं, वापरलं, त्याचे 100% आम्ही सांगतो म्हणजे रिझल्ट आहे. हो, म्हणजे बागा काढून टाकण्याचं जे मानसिकता आहे लोकांची, की गळ होते, उत्पन्न नाही, भावही कमी असतात ज्यावेळेस गळ असते. सर उत्पन्न म्हणजे म्हणतो ऍव्हरेज जर आलं तर भाव कमी असले तरी ऍव्हरेज मध्ये निघून जाते. तुमचा 100 टन माल 20-25 जरी गेला तरी 1 वर्षात तुमचं उत्पन्न 20-25 लाख आहे. हो, आणि 100 टन माल तुमचा 900 झाडात येतोय. बरोबर आहे. म्हणजे जी बाग तुम्हाला अगदी मायनस मध्ये होती ती पहिल्यांदाच तुम्हाला 1 वर्ष पासून प्लस मध्ये आला तुम्ही. आता आहेत समाधानी आहेत आम्ही त्याच्यातून. तर शेतकरी बांधवांनो, हे जे शेतकरी आहेत त्यांचं समाधान
हीच आमच्या यशाची पावती आहे. आणि यांनी जे कष्ट या ठिकाणी केले, आमचं जे प्लॅनिंग आहे, तर त्याचा हा परिणाम आहे की बागा या ठिकाणी बहरल्या आहेत फळांनी, बागा पुन्हा चांगल्या झाल्या, त्यांची मानसिकता बदलली, उत्पादन वाढलं. तर शेतकरी बांधवांनो, हे जे बागा आहेत, हे जर शेड्यूल घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला 48 तासाच्या आत हे शेड्यूल चालू करणं आवश्यक आहे. फळ तुटलं की लगेच शेड्यूल होणं आवश्यक आहे. हे अडी आम्ही आता साहेब म्हटलं आम्ही 500 झाड काढून फेकलं आता यावर्षी. ओके. खराब झालं होतं. आम्हाला काय कल्पना अशी की तुम्ही असं आम्ही काढलं असतं एवढे बोले विचारा. 500 झाड काढलं तुम्ही काढले स्वतः? हा, काढून फेकून दिलं ना. मग त्या दिवस एक दोन टन माल विकला फक्त पहिल्या 500 झाडामध्ये. 500 झाडात पहिल्यानंच, आणि काढून फेकून दिलं. मग आपली भेट झालीच तर तुम्ही काढला नसता? नाही काढलं नसतं तेच ना. ना मग.